नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 27 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि आजच्या भागामध्ये नंदिनीचं बोलणं अतिशय सुरेख दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो। माझ्या आवाजामध्ये ऐकायला तुम्हाला खूप आवडेल। तर बघा काय झालंय, नंदिनी म्हणत असते मी मनस्थितीत नाही, एवढं सगळं झाल्यावर मला लग्नासाठी म्हणू नका, मी हात जोडते। नंदिनीचा मामा तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो नंदिनी आज न तुला लग्न करावंच लागणार आहे, ही जी काय वेळ आली ना आमच्यावर ही तुझ्यामुळे आली आहे। आणि आता तू म्हणतेस की मी लग्न करणार नाही, लग्न तर तुला करावंच लागेल। नंदिनी म्हणते मामा मी किती वेळेला सांगू तुला, मी पळून गेले नव्हते लग्नातनं, माझी चूक नाहीच आहे, हे सिद्ध करण्यासाठी आता माझ्याकडे पुरावा नाहीये, पण मामा तुझा विश्वास नाहीये माझ्यावर। मामा मी का सिद्ध करू रे स्वतःला, आज दिवसभरात माझ्यासोबत जे वाईट घडायचं होतं ते घडून गेलं आणि आता स्वतःला सिद्ध करण्याच्या अग्निपरीक्षेत मी का उतरू, कशासाठी आणि कुणासाठी। आता ते यशवंतराव येतात समोर आणि म्हणतात तुमच्या आई वडिलांसाठी, तुमच्या मामा मामींसाठी आणि तुमच्या पुढच्या बहिणीसाठी तुम्हाला हे करावंच लागेल। अगं तू शहरात जाशील आणि अडलेल्या मुलींचे पुन्हा लग्न लावशील, पण शहरात गेल्यावर तुझ्या बहिणींना नवरा मिळणार नाही या विचाराने झोप तरी लागेल का तुला। नंदिनी घाबरते आता। मग आता हे यशवंतराव म्हणतात बाहेरच्यांसाठी विहीर जरूर खणावी, पण स्वतःचे घरचे तहानेने तडपडून मरत नाही ना याच्याकडे लक्ष देण्याची तुझी जबाबदारी आहे। नंदिनी म्हणते हे बघा मी आदर करते तुमचा, तुमच्या रीतीभाती परंपरा सगळं कळते मला, पण माझ्या मनाचा जरा विचार करा हो। लग्न मोडलंय हो माझं, माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा जरा जरी विचार करा। तर आता मामा म्हणतो नंदिनीचा नंदिनी आम्ही तुझाच विचार करतोय, अगं तुझं लग्न राहिलंय ना म्हणूनच तर संधी देतोय ना तुला। अगं नंदिनी हा गाव असाच आहे, अगं हा समाज आपले प्रश्न स्वतः पुढाकार घेऊनच सोडवतो ना। अगं आपल्याला विचार करायला हवा नंदिनी या गोष्टीचा, अगं तुला संधी मिळते। मग आता गावातल्या बायका म्हणतात नाहीतर काय, आम्ही मदतच करतोय तुला, तुझं राहून गेलेलं लग्न लावून देतोय ना आणि तू तर खुश व्हायला पाहिजेस, पण तू तर नाहीच म्हणायला लागलीस। गावातल्या सगळ्या बायका नंदिनीला बोलतात आणि म्हणतात की काय ग तुझ्या मनात कोणी दुसरा दिसतोय म्हणून नाही म्हणतेस का लग्नाला। आता नंदिनी त्या सगळ्यांकडे बघून आश्चर्य व्यक्त करते। नंदिनी म्हणते वाटेल ते बोलू नका, मी परत कशाला आले असते मग लग्नाला। मग त्या बाया म्हणतात नाहीयेस ना, अशी नाहीये ना, मग लग्न करणार नाही कशाला म्हणतेस। मग नंदिनी म्हणते अहो मी अशी नाहीये हो। मग त्या बाया म्हणतात मग सिद्ध कर ना, तुझ्या मनात खोट नाहीये, नाहीतर आम्ही समजून घेऊ तू वाईट चारित्र्याची आहे। आता गावातले लोक पण वाटेल ते बोलायला लागतात नंदिनीला, अरे ही मुलगी लफडेबाज दिसतेय, हिच्यात झोल दिसतोय। नंदिनीने या सगळ्यांना खूप सुरेख उत्तर दिलंय। आता ते लोक म्हणतात बघा शहरातल्या पोरी अशा आहेत का, खाली दिसते साधी दिसते पण खाली मुंडी पाताळ धुंडी यायची, बघा बघा कशी आहे ही। नंदिनी म्हणते नाही हो नाही, मी अशी नाहीये, तुम्ही वाटेल ते आरोप करताय हो माझ्यावर। त्या मामाला फार वाईट वाटत असतं, नंदिनीला वाटेल ते बोलतायत लोक ते बघून। आणि आता ती आई म्हणते नंदिनीची माझी नंदिनी साधी हो, असं बोलू नका कोणी माझ्या नंदिनीला। मग त्या बाया म्हणतात साधी कसली आली, नवऱ्याला हिच्या स्वतःच्या नवऱ्याच्या गळ्यात बांधून टाकलं बहिणीला, बरोबर पळून गेली लग्नातून, अशी मुलगी आम्ही कधीच बघितली नाही। नंदिनी रडत असते तेव्हा खेड्यातले ते लोक म्हणतात ही मोठा प्लॅन दिसतोय हिचा, हिने आणि हिच्या याराने मिळून केलंय सगळं, हिच्या आईने हिला असेच संस्कार दिलेत आणि हिची तिसरी बहीण पण अशी असेल। आता ही नंदिनी आरूकडे बघते। आता त्या बाया म्हणतात कुठल्या मातीची बनली आहे ही बाई, अहो एवढं सगळं ऐकल्यावर बेशरमपणे इथेच उभी आहे बघा, एखादी असती तर शर्मेने मेली असती। आता किती वाटेल ते बोलतायत। आता मात्र ही नंदिनी खूप रडायला लागते। आता ते लोक म्हणतात हिच्या बापाच्या अंगावरचे कपडे उतरवा, आणि मग ते दुसरे लोक म्हणतात तसेही उतरलेलेच आहेत। आता नंदिनी चिडून म्हणते बस बस करा आता, तुम्हाला लग्नच लावायचंय ना माझं, तयार आहे मी लग्नाला। इथून पुढे नंदिनी खूप छान बोलते प्रेक्षकांनो। नंदिनी म्हणते कोण करणार आहे हो माझ्याशी लग्न, कोण करणार आहे। आता तिथे जीवा आलाय बरं का। नंदिनी म्हणते तुम्हाला लग्न लावून द्यायचंय ना माझं, कोणाशी लावून देणार आहात लग्न। नंदिनीचा मामा म्हणतो नंदिनी माझा मुलगा करेल तुझ्याशी लग्न, शंकर करेल ना तुझ्याशी लग्न। आता मात्र जीवा हा सगळा तमाशा बघतोय बरं का। आता हे मामा म्हणतात बेटा तुझं लग्न लहानपणी ठरलं होतं ना शंकर, मी सांगतो ना बेटा, अगं तू माझ्या घरची सून हो। मामा असं बोलल्यानंतर हा शंकर जो आहे ना मामाचा मुलगा, तो म्हणतो तुम्हाला चालेल ही सून म्हणून, पण मला बायको म्हणून नाही चालणार नाही। आता जीवा तो तमाशा पाहतच राहतो, जीवाला हे सहन होत नाही प्रेक्षकांनो। आता मात्र तो मामा चिडून म्हणतो शंकर
का नाही चालणार तुला बायको म्हणून ही? तेव्हा आता तो शंकर म्हणतो, अहो बाबा, हिच्या यारासोबत पळून गेली होती, ही किती वेळ बाहेर होती, मला ही बायको म्हणून चालणारच नाहीये. आणि बाहेर जाऊन या दोघांमध्ये काय काय घडलं असेल कोणाला माहिती. असं बोलल्यानंतर नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता मात्र ते यशवंतराव डोक्याला हात मारतात आणि मग तो शंकर म्हणतो, या असल्या सेकंड हँड मुलीसोबत मला लग्न करायचं नाहीये. आता असं बोलल्यावर तिथे असलेल्या सगळ्या बायका त्या शंकरकडेच बघत राहतात. कसला ऑर्थोडॉक्स आहे, किती जुन्या विचारांचा आहे. आता नंदिनी खूप सुरेख बोलते प्रेक्षकांनो. तो मामा आता त्या शंकरच्या तोंडात मारतो आणि म्हणतो, थोबाड बंद कर तुझं, नंदिनीबद्दल असं बोलू नकोस. नंदिनीचे वडील, तिथे असणारे सगळेजण, जीवाच्या घरचे, वसू आत्या, सगळेचे सगळे तमाशा बघतायत. आता मात्र नंदिनी तिच्या मामाला म्हणते, मामा, अरे असं कोणाकोणाचं तोंड बंद करणार आहेस तू? आणि काय म्हणालास रे शंकर, तू सेकंड हँड म्हणालास मला? बघ रे मामा, कळलं का तुला? ही आहे आजच्या बाईची शोकांतिका. आजही आम्ही बायका पायपुसणं आहोत समाजाच्या दारामध्ये, ते देखील यासारख्या मुलांच्या मेंटॅलिटीमुळे. मी पळून गेले असं तुम्हा सगळ्यांना वाटतंय ना? मी एका मुलासोबत थोड्या वेळ बाहेर काय गेले तर मुलींना सेकंड हँड म्हणलं जातंय? अरे मामा, आज गावात बोललं जाते रे, उद्या हे सगळं शहरात बोललं जाईल. फरक एवढाच आहे की तुमच्या गावामध्ये याला निंदा म्हणतात आणि आमच्या शहराकडे याला गॉसिप म्हटलं जाईल. यापुढे मी जिथे जिथे जाईल तिथे तिथे माझ्या मोडलेल्या लग्नाची कीर्ती माझ्या आधी जाऊन पोहोचलेली असेल. फरक निंदा आणि गॉसिप एवढाच. आता असं बोलल्यावर जीवा बघतच राहतो नंदिनीकडे. आता नंदिनी म्हणते, कमाल आहे बाबा, मी थोड्या वेळ काय बाहेर राहिले आणि लगेच लोक माझ्याबद्दल इतका वाईट विचार करायला लागले. म्हणजे मी लग्नाला नकार दिला तर मी लफडेबाज, आणि आता लग्नाला होकार दिलाय मी तर मी सेकंड हँड. आता तिच्या मामाला काही नंदिनीचं दुःख बघवलं जात नाहीये. नंदिनी पुढे म्हणते, अरे अरे मी करायचं तर काय करायचं, मी स्वतःला संपवून टाकायचं का? आता हे मध्ये मध्ये जे सगळ्यांचे चेहरे दिसतात ना तुम्हाला प्रेक्षकांनो, ते नंदिनीच्या बोलण्यावर सगळेजण रिॲक्ट करताय. अतिशय सुरेख सीन आहे हा. खरंच तुम्ही लाईक करायला आज विसरू नका नंदिनीसाठी. नंदिनी म्हणते, माझ्या आई वडिलांनी आणलेल्या स्थळावर मी होकार दिला, हे माझं काही चुकलं का? लग्न ठरल्यावर मी माझ्या होणाऱ्या जोडीदाराबरोबर सुखी संसाराची स्वप्न पाहिली, हे माझं चुकलं का? सगळे म्हणाले गावामध्ये लग्न करूया, मी तयार झाले, हे माझं चुकलं का? गावात आल्यावर सुद्धा हळद, मेहंदी, संगीत सगळे विधी मी अगदी मनापासून केले, तरी सुद्धा आज तुम्ही सगळे लोक माझ्या चारित्र्यावरती चिखलफेक करताय. तुम्हाला काहीच वाटत नाहीये का याचं? मनोभावे मी गौरी हार पूजत असताना मला कोणीतरी किडनॅप करून घेऊन जातं, तरी देखील मला सिद्ध करावं लागतंय की मी सेकंड हँड नाहीये. आता खूप सुरेख बोलली आहे ही पुढे. ती म्हणते, नंदिनी, माझ्या नजरेचे वेगवेगळे अर्थ काढणाऱ्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे. मी इथे नसताना तुमच्यापैकी कोणी मला शोधायचा प्रयत्न केलाय? तुम्हाला जे दाखवण्यात आलंय ते तुम्हाला खरं मानलंय तुम्ही, आणि या सगळ्यामध्ये चूक कोणाची आहे? माझी? खरं तर प्रेक्षकांनो, या गावकऱ्यांची सुद्धा चूक आहे. यांच्या गावातली एवढी कशी काय व्यवस्था ढिसाळे, कोणी येतं आणि या पोरींना किडनॅप करून घेऊन जातो, यावरती आता कोणी काही बोलत नाही बरं का, सगळे चिडीत चूप बसलेत. आता नंदिनी पुढे म्हणते, जेव्हा मला रम्या आणि पार्थच्या प्रकरणाबद्दल कळलं, माझे आई बाबा जेव्हा ऑलरेडी लग्न मोडून आले होते तेव्हा मीच गेले आणि मी पार्थच्या बाजूने उभी राहिले. मी रम्याला ठणकावून सांगितलं होतं की पार्थ जोपर्यंत स्वतःहून येऊन माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी कशावरही विश्वास ठेवणार नाही. पण आज माझ्यासाठी पार्थने थोडासाही वेळ काढला नाही. तुमच्या पार्थने मला तेवढी सुद्धा संधी दिली नाही. आज माझी कोणीच वाट बघितली नाही, ना पार्थच्या आई वडिलांनी ना माझ्या आई वडिलांनी. आता नंदिनीचे आई वडील, पार्थचे आई वडील रडायला लागतात. आरुषी तर फार रडत असते. आता पुढे नंदिनी खूप रडते आणि म्हणते, माझ्या आई वडिलांनी मोडलेलं लग्न मी जुळवायला गेले, मी जुळवलं हे लग्न, आणि आज त्याच लग्नाची गाठ सोडवताना तुम्हाला कोणाला काहीच वाटत नाहीये का? खरं तर उलट तपासणी तुम्हा सगळ्यांची घेतली पाहिजे, माझीच नाही, तुम्हा सगळ्यांची उलट तपासणी घेतली पाहिजे. कारण माझ्या नजरेमध्ये तुम्ही सगळे सुद्धा आरोपी आहात. तसं असेल तर मला या समाजामध्ये नाही राहायचंय, मला लग्नच करायचं नाहीये. प्रेक्षकांनो, कोण कोण नंदिनीच्या मताशी सहमत आहे त्यांनी मला नक्की कमेंट करून कळवा आज. आता नंदिनी खूप रडते आणि म्हणते, मला नाही राहायचंय या समाजात, आणि तरी सुद्धा या सगळ्यांना वाटत असेल की मी लग्न करायला हवं तर मी तयार आहे, मी हे लग्न करायला तयार आहे, मी ही अग्निपरीक्षा द्यायला. पण कोण आहे जो माझ्याशी लग्न करेल?
कोण आहे जो स्वतःहून म्हणेल की मी तुझ्याशी लग्न करतो? कोण पुढाकार घेईल आणि म्हणेल मला की नंदिनी मी तुझ्याशी लग्न करेल, सगळं विसरून मी तुझ्यासोबत लग्न करेल. दगड झाले मी आता, पण आहे का कोणी असा की या दगडामध्ये जीव आणेल? तो आहे कोणी असा पुढाकार घेणारा? आहे कोणी असा? असं नंदिनी सगळ्यांना विचारतीये. पुढे म्हणते की कोणी असा आहे का इथे जो माझ्यावर कुठलेही घाणेरडे आरोप न करता माझ्याशी लग्न करायला पुढे येईल? कोण आहे इथे असा? कोण आहे? असं म्हणून आता ती रडायला लागते आणि तिथेच खाली बसते. आणि प्रेक्षकांनो, मला असं वाटते की या वेळेला जीवाचं काहीही चुकलेलं नाहीये. जीवाला नंदिनीचे हाल बघवत नाहीयेत. आता मात्र मंडपात असलेले सगळेच जण नंदिनीच्या या अवस्थेवरती खूप खूप वाईट फील करतायत. नंदिनी आता खूप रडत असते आणि अशी हरली आहे, ती तिथेच बसली आहे. आता कोणाला काही सुचेना काय करायचं पुढे. आणि बरोबर या क्षणाला जीवाला आता फील होते की नंदिनीची ही अवस्था अतिशय चुकीची आणि यावेळेला नंदिनीला त्याने साथ दिली पाहिजे. आणि आता त्याच्यासमोर त्याचा अख्खाचा अख्खा भूतकाळ उभा राहतो. प्रेक्षकांनो, एवढा छान दाखवला ना हा सीन, तुम्हाला वाटतंय, पण इतकं कमालीचं डायरेक्शन आहे ना या मालिकेचं. मी तुम्हाला आज सांगते, प्रिडिक्ट करते प्रेक्षकांनो, तुम्हाला ही मालिका पुढे खूप आवडेल, कारण अतिशय सुंदर स्टोरी होणार आहे या मालिकेची पुढे. या मालिकेचा आणखीन एक प्रोमो आउट झालाय. या मालिकेमध्ये आता ही काव्या आज त्यांनी दाखवली नाहीये, तिला दवाखान्यात नेलंय पार्थने, बेशुद्ध झाली म्हणून. पण आता काव्या आणि पार्थ तिथे नसताना जीवा आणि नंदिनीचं लग्न झालंय. आता जीवाला काव्या आठवते, काव्याचं लग्न झालेलं आठवतंय आणि काव्याने कोणालाही सांगितलं नाही त्या दोघांच्या प्रेमाबद्दल, तो क्षण आठवतोय. त्यामुळे आता जीवा ठरवतो की काही झालं तरी नंदिनीची मी साथ द्यायची. आणि मला वाटतंय प्रेक्षकांनो, जीवाने घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य आहे. कोण कोण जीवाच्या मताशी सहमत आहे त्यांनी देखील मला आज कमेंट करून नक्की कळवा. जीवा पुढे त्याचं अख्खं आयुष्य उभं राहिलंय आणि मागचा भूतकाळ, समोरचा भविष्यकाळ या सगळ्याचा विचार करून तो पुढे होतो आणि म्हणतो मी करेल नंदिनीशी लग्न. नंदिनीची हेटाळणी त्याला बघवली गेलेली नाहीये प्रेक्षकांनो. त्यामुळे मला तरी वाटतंय की जीवाचं काहीही चुकलेलं नाहीये. जीवा जेव्हा नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो नंदिनी मी करेल तुझ्याशी लग्न, आता तेव्हा तो शंकर त्याच्याकडे बघतच राहतो आणि बघणारे सगळे थक्क होऊन जातात. आता मात्र या म्हणजे पार्थच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. आता पार्थचे वडील म्हणजे जीवाचे वडील, जीवा अरे काय बोलतोयस तू? हा निर्णय तू पूर्ण विचार करून घेतलायस ना? तू खरंच नंदिनीशी लग्न करणार आणि बेटा तू तुझ्या निर्णयावर ठाम राहशील ना? आता जीवा मागचा पुढचा विचार न करता म्हणतो हो बाबा, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आता जीवाकडे बघतच राहते प्रेक्षकांनो नंदिनीच्या नजरेमध्ये जीवाबद्दल खूप रिस्पेक्ट वाढलाय. आता जीवा नंदिनीला उठून उभं करतो आणि म्हणतो नंदिनी काळजी नको करूस, मी करेल तुझ्याशी लग्न. असं म्हणल्यावर नंदिनी निशब्द झाली आहे आणि ती जीवाकडे बघतच राहते की हे काय बोलतोय जीवा. म्हणजे तिला विश्वासच बसत नाहीये. तिने कधी हे इमॅजिन पण केलं नसेल. जरा वेळ प्रत्येक जण मांडवातल्या एकमेकांकडे बघतंय, या जोडप्याकडे बघतंय. आता नंदिनीचे वडील पुढे येतात आणि जीवाला हात जोडून नमस्कार करतात आणि म्हणतात जीवा मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहिलो. आता त्या जीवाच्या वडिलांना म्हणतात जे मागशील ना ते देईल रे मित्रा मी आता. मग आता ते जीवाचे वडील म्हणतात अरे तुझ्या एका मुलीने पार्थशी लग्न करून वेळ निभावून नेली आणि माझा दुसरा मुलगा आज नंदिनीशी लग्न करतोय आणि सगळं सांभाळून घेतोय बघ. आता हे जीवा आणि नंदिनी दोघं एकमेकांकडेच बघतायत. पण आता मात्र गावातले सगळे मंडळी या दोघांसाठी टाळ्या वाजवतात. जीवाचा निर्णय या सगळ्या लोकांना प्रचंड आवडलाय. प्रेक्षकांनो आता इथून पुढे काय होईल माहितीये का? नंदिनीला जीवाबद्दल खूप रिस्पेक्ट वाटेल. म्हणजे ऍक्च्युली नंदिनी आणि जीवा या दोघांची बॉन्डिंग ते पुढे खूप छान दाखवतील. जीवा म्हणजे काव्यावर राग नंदिनीवर जास्ती प्रेम करेल असा माझा अंदाज आहे. आता बघा ही मंजू आत्या म्हणते आता या दोघी बहिणी एकाच घरात येणार आहेत ताई. वसू आत्या म्हणतात हे सगळं ना त्या बावळट आपल्या रम्यामुळे होतंय, कुठे जाऊन बसली कोणाच ठाऊक. आणि त्या मंजू आत्याच्या कानात काहीतरी प्लॅन सांगतात, त्यात जो आपल्याला ऐकवलेला नाहीये तो पुढे लक्षात येईल. आता जीवाने ते ऐकलंय असं मला वाटतं बरं का, कारण त्याचं लक्ष वसू आत्याकडे जातं असं दाखवलं त्यांनी. तेव्हाच वसू आत्या आणि मंजू आत्या तिथून निघून जातात. आता जीवा आणि नंदिनी दोघेही एकमेकांकडे बघतच राहतात आणि गावातली सगळी मंडळी यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. प्रेक्षकांनो अतिशय डिटेल आणि शब्द न शब्द खरा असा आपला हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात.
कसा वाटला तुम्हाला आजचा हा रिव्ह्यू? जीवा आणि नंदिनी बद्दल मला कमेंट करून नक्की कळवा. या दोघांचे डायलॉग आणि आजचा हा अभिनय अप्रतिम होता. आता पुढच्या भागामध्ये जीवा आणि नंदिनी या दोघांचं लग्न लागलेलं तुम्ही बघता आहात. नंदिनीला किती वाईट फील होतंय की तिचं लग्न पार्थशी होणार होतं पण जीवाशी होतंय. आता येणारे भाग इंटरेस्टिंग असतील यात शंका नाहीये. तर भेटूयात मंडळी उद्या. आणि हो, आज माझा वाढदिवस आहे. तर ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्याकडनं माझ्यासाठी ही अनमोल भेट मी एक विनंती म्हणून मागतेय. तुम्हाला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. आणि प्रेक्षकांनो, येणारे सगळे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे भाग आणि रिव्ह्यू आपल्या चॅनलवर एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.